शांताबाईंचं वेगळं रूप पण मला दिसलं. ते शांताबाई ते गाणं त्या आहेत का म्हटलं, नाही या शांताबाई म्हणजे शांता आहे. तर त्यामुळे मी सांगते की हे गाणं जे आहे तर ते आधी चित्रपटात घ्यायचं नव्हतं. भालजी म्हणाले की नाही हे गाणं घ्यायचं नाही, मला लावणी नको, पण भालजी पेंढारकर शिवभक्त आणि ते म्हणाले नाही नाही अजिबात असले लावणी असली शब्द घ्यायचे नाहीत. म्हणून शांताबाईंनी अगदी साधी सरळ सोपी शब्द म्हणून शांताबाई पण चिडल्या आणि त्याने 2 ओळी अशा लिहिल्या होत्या, घेतली तर सोजवळ लावणी हवी ना म्हणून 2 ओळी, अश्लील शब्द नसलेल्या, मला नामूला नवरा भेटला त्याचा गालगुच्छ घ्यावासा वाटला, असे शब्द शांताबाईंनी लिहून दिले. भालजी चिडले, मध्यस्थी केली लताबाईंनी आणि नंतर ही लावणी आली. आणि त्याच्यातला शेव जो आहे, शेव शब्द तो काही गेल्या शांताबाईंना आठवेना, म्हणजे अगदी शब्द योगिनी. आणि त्यावेळी शांताबाई लताबाईंच्या घरी होत्या आणि माई मंगेशकर होत्या आणि शांताबाई डिशमध्ये वेळ खात होत्या. शेव सांडली, माई म्हणाल्या शेव उचल, म्हणजे तो शब्द उचल, म्हणून तुम्ही माझ्या पदराचा शेव करा, हे शब्द आहे. सादर करतायत रेशमाचार्य. हॅलो, हे आपल्यासमोर आधीचं गाणं सादर केलं तनिष्का पाटील, त्याच्या मला आठवण करा आणि आता आपल्यासमोर मी सादर करते गाणं सैशा कुलकर्णी. ऍक्च्युली या लावणीचं पण असंच झालं, आमच्या सैशाला आधी लावणी म्हणावं की नाही हा प्रश्न पडला आणि मग ही म्हणावी की नाही हा अजून प्रश्न पडला. तर सैशाला मी थोडासा रागवलो आणि म्हटलं नाही हीच लावणी म्हणायची. नवीन लावण्या आलेल्या हल्ली मुलांना आवडतात. अजय अतुलनी त्या खूप फेमस केलं आहे, एक वेगळी लावण्यांची स्टाईल फेमस केली आहे. पण ॲक्च्युअल लावणी जो प्रकार होता तो हा आहे जो आता ती सादर करणार आहे. त्याच्यामध्ये ढोलकीचा व्यवस्थित वापर आहे, त्याच्यामध्ये शब्दांमधून लावण्य कळतंय. लावणीचा अर्थ मुळात हा आहे ज्याच्यातून लावण्याचं वर्णन केलं जातं. त्यामुळे तो गीत प्रकार हा त्या प्रकारे मांडला गेला पाहिजे. आताचं जे लावणी हा प्रकार आहे तो आधुनिक काळाप्रमाणे लोकांना कसं आवडेल यासाठी केलं आलं का लक्षात. त्यामुळे पण हा गाणं जास्त अवघड आहे, त्याच्यामध्ये रिदम आहे इतकं असतं की आपोआपच छान वाटायला लागतं गाणं ते. पण याच्यामध्ये फक्त ढोलकी आहे, ह्याच्यामध्ये फक्त कीबोर्ड आहे, ह्याच्यामध्ये फक्त तुंतुणं वाजले, टाळ वाजले. एवढ्या छोट्याशा वाद्यांच्या काय म्हणतात अवेलेबिलिटीवर हे लावणी त्यावेळी रेकॉर्ड केली आणि त्यावेळी ट्रॅक सिस्टीम नव्हती, लाईव्ह रेकॉर्डिंग असायची. त्यामुळे लय पुढे मागे झालेले आपल्याला कळतात, जे गाणं शिकतात त्यांना हळूहळू कळणार हे लय हल्ली पुढे गेली. त्याचं कारण आहे ट्रॅक नव्हता ना, लाईव्ह होतं. गाणं चुकलं तर पुन्हा रेकॉर्ड करायला लागायचं. कळलं का शाळेत तुम्हाला काय करायला लागतं, एकदा चुकलं की पूर्ण गाणं पुन्हा म्हणायचं. त्याचं कारण हे पूर्वीपासून आलंय. आता तुम्ही आजी वसंत स्टुडिओ पाहता मुंबईतला, तो आता त्यांनी कमी केलाय. पूर्वी तो मोठा होता. मी पत्रिकांवर जेव्हा काम केलं तेव्हा त्यांनी सांगितले, म्हणाले अरे ते आता फार बदललंय सगळं. एकेकाळी रिसर्च 4 झाले म्हणून ते म्हणजे सगळे वादक समोर बसून मी रेकॉर्ड करून घेतले. वादक म्हणजे रिदमिस्ट पण मेलोडीवाले पण तिथे मग तो जो वाजलाय तो लाईव्ह वाजला आहे. त्यामुळे त्याच्यात जो जीव आहे म्हणून त्याला लाईव्ह म्हणतात. लाईव्हला का म्हणतात लाईव्ह? जिवंत माणसं ते स्वतःच काहीतरी त्यात देत असतात, म्हणून लाईव्ह प्रोग्राम करा, लाईव्ह वादक घ्या. हे का म्हणतो आम्ही? त्याच्यासाठी म्हणतो. ट्रॅकवर कोण जातं? ज्यांना जीव द्यायचा आहे. थोडक्यात सांगतो, ट्रॅकचा उपयोग हा जीव देण्यासाठी करतात लोक. त्यामुळे गाण्याचे ट्रॅकवर तेच जातात ज्यांना गाण्यात जीव द्यायचा असतो. कळलं का? गाण्याचा जीव निघून जातो ट्रॅकवर गायला. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की लाईव्ह गा आणि आपण लाईव्ह लावणी ऐका. विथ ढोलकी सोलो विनीत तिकोणकर.
पराग सरांनी सांगितलं आणि ऐकलं की once more guys.
शिट्टी पण आहे ती वाजवली याच्यात कारण सांगते की एखाद वेळा डुलकी बिलकी लागली माणूस कडकडून आला होता. त्यामुळे शिट्टी वाजवण्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढचं गाणं शिवाजी यांचे